गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं उपचारादरम्यान मुंबईत निधन. बुधवारी धुळ्यात अंत्यसंस्कार. गेल्या 5 वर्षातील धुळ्याच्या विविध प्रभागातील विकास कामांचं ऑडिट करा, उबाटा सेनेची मागणी. श्री संताजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न. आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे धुळ्यात करण्यात आली निदर्शने. धुळ्याच्या नानकसाहेब गुरुद्वाराचे प्रमुख असलेले बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर दिनांक 1 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. ज्या तरुणाला दया धर्म दाखवीत गुरुद्वारामधील सेवेसाठी सामावून घेतलं, त्याच तरुणाने बाबांचा घात केला. दिनांक 1 डिसेंबर सोमवारी सकाळी 9:30 वाजता बाबा धीरज सिंग पूरनसिंग खालसा हे गुरुद्वाराच्या आवारात वर्तमानपत्राचं वाचन करीत असताना सेवेकरी असलेल्या उमेश कैलास माळोदे वय 24 राहणार आडगाव नाशिक या माथेफिरू तरुणाने बाबांवर मागून अचानक तलवारीनं हल्ला केला. गुरुद्वाराच्या लंगर हॉलच्या बाहेरच ही भयानक घटना घडल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. गंभीर अवस्थेत बाबांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबांचे डोके आणि मानेवर जोरदार वार झाल्याने मेंदूला देखील दुखापत झाली. हल्ला झाल्यापासूनच बाबा धीरज सिंग यांची प्रकृती चिंताजनक होती. 2 दिवस धुळ्यात झालेल्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत हवी तेवढी सुधारणा दिसत नसल्यानं गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास खास एअर ॲम्ब्युलन्सने बाबांना उपचारांसाठी मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची मंगळवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच धुळ्यावर शोककळा पसरली आहे. गुरुद्वारातील सेवेकरी, त्यांचे अनुयायी, सर्व धर्मसंघाचे स्वयंसेवक, मानवता धर्माला प्राधान्य देणारा सर्वसामान्य धुळेकर हे सर्वच बाबांच्या निधनामुळे दुःखी झाले आहेत. बाबा धीरज सिंग यांच्यावर उद्या बुधवारी 12 वाजता गुरुद्वारामागील जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 5 वर्षातील धुळे शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचं ऑडिट करा, अशी मागणी उबाटा शिवसेनेतर्फे धुळे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात राज्य नगरोत्थान तसेच महानगरपालिका विकास निधी यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे धुळे शहरात करण्यात आली. आज रोजी धुळे शहराचा विचार करावयाचा झाल्यास अनेक प्रभाग अनेक सुविधांपासून आजही वंचित आहेत. अनेक प्रभागांमध्ये मूलभूत सुखसुविधा महानगरपालिका प्रशासनाला पुरविण्यात अपयश आलं आहे. धुळे शहरात गेल्या 5 वर्षात अमृत योजना 1, देवपुरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज, अमृत योजना 2, उर्वरित धुळे शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, धुळे शहर वाडी पाणीपुरवठा योजना, अमृत 2 अंतर्गत धुळे शहरात विविध ठिकाणी जलकुंभ उभारणे, दलित वस्ती, दलितेतर वस्ती, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, राज्य शासन विशेष निधी बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आलेली कामे, धुळे महानगरपालिकेच्या विशेष निधीतून करण्यात आलेली कामे, या सर्व योजनांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून अमृत योजना 1 व 2 या अंतर्गत ड्रेनेज कामांसाठी नव्याने बनविण्यात आलेले रस्ते महिनाभरातच उखडण्यात आले आहेत. या सर्वच कामांमध्ये वाढीव इस्टिमेट प्रत्येकी बनविण्यात आले. या सर्व कामांचा विचार करता धुळे शहरामध्ये करण्यात आलेली विकास कामे ही अत्यंत तकलादू स्वरूपाची असून अनेक कामे ही अवघ्या काही महिन्यातच विकास कामांमध्ये केलेल्या भ्रष्टाचारामुळे उघडी पडली आहेत. तसेच काही प्रभागांमध्ये प्रचंड कामे करण्यात आली. रस्त्यांवर रस्ते टाकणे, चांगल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविणे, अनेक प्रभागांमध्ये आधुनिक विद्युत पोल बसविणे अशा स्वरूपाची अनेक कामे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली जात आहेत. अनेक प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणात विकास कामे करण्यात आली, पण काही प्रभागांमध्ये विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब राहिली. हीच बाब स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत देखील धुळेकरांना अनुभवायला मिळाली. स्वच्छता ठेक्यात अनेकदा ठेकेदाराला वाढीव रक्कम देखील देण्यात आली, तरीही स्वच्छतेच्या नावाने धुळे शहरात जैसे थे परिस्थिती अनुभवायला आली. एकंदरीतच गेल्या 5 वर्षाचा विचार केल्यास विकास कामांच्या नावावर हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. अनेक विकास कामे ही भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली आणि धुळेकरांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही.
या विकास कामातून फक्त अडचणींना सामोरं जावं लागलं. विषयाच्या अनुषंगाने शासनाने विकास कामांसाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांचं ऑडिट करणं गरजेचं असून अनेक योजना राबविताना धुळे महानगरपालिकेला अपयश आलं आहे. येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेसाठी उपलब्ध होणारा विकास निधी, त्या निधीतून होणारी कामे ही चांगल्या दर्जाची असावी, याकरिता आपण गेल्या 5 वर्षातील सर्वच हेडखालील सर्वच विकास कामांचं ऑडिट करून विकास कामांमध्ये नेमका किती अनुशेष भरून काढता आला याची देखील आपल्याला माहिती मिळेल, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की येणाऱ्या कालावधीत विकास कामांमधील भ्रष्टाचार थांबण्यास त्यामुळे मदत होईल. तरी आपण राज्यस्तरावर याबाबत पत्रव्यवहार करून सर्व विकास कामांचं ऑडिट करून घ्यावं, अशा आशयाचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, रणेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, निम्मा मराठे, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, प्रशांत ठाकूर, शिवाजी शिरसाळे, पंकज भारसकर, कपिल लिंगायत, संदीप चौधरी, डॉक्टर संजय पिंगळे, दिनेश पाटील, अनिल चौधरी, विष्णू जावडेकर, पेनू सूर्यवंशी, विकास शिंगाडे, सूरज भावसार, सागर निकम, योगेश पाटील, गोकुळ बडगुजर, अनिल शिरसाट, आशुतोष कोळी, सचिन शिंदे, राहुल मुर्तडक, चेतन भांबरे, तेजस पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या संदर्भात आयुक्तांनी लवकरच महानगरपालिकेचे विविध विभागांचे ऑडिट करण्यासंदर्भात आमचा विचार असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. गेल्या 5 वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेच्या वतीने विकास कामांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला गेला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान असेल किंवा राज्य नगर उत्थान असेल, तसेच महानगरपालिकेचा विशेष निधीसुद्धा या कामांकरता खर्च करण्यात आला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मान्य आयुक्तांना भेटून विनंती केलेली आहे की धुळे शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अमृत योजना 1, जिच्यामध्ये देवपूरची ड्रेनेज लाईन झाली, अमृत योजना 2, जिच्यामध्ये उर्वरित शहराची ड्रेनेज लाईनचा समावेश त्या ठिकाणी होता. त्यानंतर अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना असेल किंवा आत्ता सुरू असलेली वाढीव धुळे शहरासाठी पाणी पुरवठा योजना असेल, त्यानंतर दलित आणि दलितेतर निधी असेल किंवा राज्य शासनाकडून वेळोवेळी जो विशेष निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, त्या निधीच्या संदर्भामध्ये जे विकास कामं या ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, या योजनांचा देखील त्यामध्ये समावेश करून या 5 वर्षामध्ये जे विकास कामं या धुळे शहरामध्ये झालेले आहेत, त्या विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं. कारण की या विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला. अनेक विकास कामं आज त्या प्रभागांमध्ये दिसतसुद्धा नाही आहे. काही प्रभागांमध्ये प्रचंड विकास कामं करण्यात आले, तर काही प्रभागांमध्ये नगण्य विकास कामं करण्यात आले. प्रभागांचा जो अनुशेष त्या ठिकाणी विकासाचा राहून गेलेला आहे, तो अत्यंत दरी त्यामध्ये निर्माण झालेली आहे. काही प्रभागामध्ये खूप कामं करण्यात आली, काही प्रभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. शिवाय काही रस्त्यांवरती रस्ते टाकणे, काही नवीन रस्त्यांवरती पेवर ब्लॉक बसवणे, काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असताना देखील नवीन पद्धतीचे स्ट्रीट लाईट टाकणे, अशा प्रकारची कामं, अवैध कामं आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू आहेत. आणि दररोज एक नवीन समाजसेवक त्या ठिकाणी निर्माण होतो आहे, इलेक्ट्रिक पोल बसवतो आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवतो आहे. पण हा निधी तो कोणत्या हेडखाली आणतो आहे हे धुळेकरांना समजायला मार्ग नाही. त्यामुळे या संपूर्ण कामांचं, विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं, जे ऑडिट गेल्या 5 वर्षामध्ये या धुळे महानगरपालिकेमध्ये झालेलं नाही, अशी आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केली. आयुक्तांनी त्याला दुजोरा देखील दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये विकास कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता राबविण्यात येईल आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडिट देखील करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीनं श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401व्या जयंतीनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी धुळे शहरातील राजवाडे बँकेजवळील गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील निवडक विजेत्या चित्रांना एका विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. प्रथम येणाऱ्या 11 स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आलं. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. यावेळी श्री संताजी महाराज जयंतीनिमित्ताने स्मारकातील पुतळ्यांना अभिवादन सोहळा तसेच ध्वजस्तंभावर ध्वज उभारणी व बक्षीस समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी महापालिकेचे माजी सभापती संदीप महाले, सतीश महाले, कैलास काळू चौधरी, युवराज करंकाळ, सामाजिक कार्यकर्ते विनोद चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना महाले, प्रतिभा चौधरी, कमलाकर अहिरराव, बबन थोरात, गिरीश राजाराम चौधरी, मोतीलाल चौधरी, युवराज महादू चौधरी, ज्ञानेश्वर
धोंडू चौधरी, सुभाष जाधव, दिलीप चौधरी, शशी चौधरी, अनिल ऐराव, बापू बागुल, छोटू चौधरी, पोपट डोंगर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिवादन सोहळा व बक्षीस समारंभ यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र माधवराव बागुल, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भट्टू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, छोटू श्रावण चौधरी, धुळे शहर सचिव किशोर पुंडलिक चौधरी, अमोल हिरामन चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, भाऊसाहेब चौधरी वरखेडी, राजेंद्र भाईदास चौधरी, किरण श्रीराम बागुल, श्याम रामदास चौधरी, नितीन मोतीलाल चौधरी, प्रमोद महादू चौधरी, नटराज बाबूलाल चौधरी, महेश दौलत चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, रवींद्र वसंत चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संताजी गंगाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज या ठिकाणी चित्ररंग भरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली होती, त्या निबंध स्पर्धा आणि रंगभरण स्पर्धेचे जे बक्षीस वितरण आहे ते या ठिकाणी आमच्या कल्पना काकूस यांच्या हातून व प्रतिभाताई जयश्रीताई यांच्या हातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला अशा आमच्या सर्व मैत्रिणी आणि मित्रांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने विविध अशा स्पर्धांमध्ये आपण भाग घेत राहा, म्हणजे तुमचंही मनोबल त्या ठिकाणी वाढेल. तुमची मनोबल शक्ती त्या ठिकाणी वाढल्यानंतर तुम्ही निश्चितच पुढे उच्च अशा चांगल्या शिखरावर पोहोचू शकतात. म्हणून आजच तुमचं त्या ठिकाणी महत्त्वाकांक्षा जर उराशी बाळगली आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही भाग घेतला तर त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही शाळेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा नावलौकिक मिळवू शकतायत आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा नावलौकिक मिळवू शकतायत. म्हणून आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला ज्यांना बक्षीस मिळेल त्यांना पण, आणि ज्यांना नाही मिळणार त्यांनी पुढच्या तयारीला लागायचं आहे. सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खानदेश केली समाज मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401व्या जयंतीच्या निमित्ताने चित्रकला रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज जयंतीच्या दिवशी या ठिकाणी करण्यात आला. सुरुवातीला गुरुशिष्य स्मारकातील पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वज उभारणी करण्यात आली. त्यानंतर माजी महापौर कल्पना काकू महाले यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. या ठिकाणी माननीय श्री सतीश तात्या महाले, संदीप तात्या महाले, सौ जयश्रीताई आयरराव, प्रतिभाताई चौधरी, शशीभाऊ चौधरी, एलएम चौधरी सर पुणे, जाधव बापू बागुल, समितीचे अध्यक्ष राजेंद्र माधवराव बागुल, मंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, जयवंत भाऊ चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. दोन्ही स्पर्धांमधील 11 चित्ररंगभरण स्पर्धेत 11 आणि निबंध स्पर्धेत 11 असे बक्षिसं देण्यात आले. जवळजवळ 375 विद्यार्थ्यांनी चित्रकला रंगभरण स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर 85 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनासाठी आमचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भट्टू चौधरी, सचिव किशोर पुंडलिक चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी, अमोल हिरामन चौधरी, रवींद्र वसंत चौधरी, कैलास बोरसे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी तसेच आजच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले असून बरेच रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करीत आहे. रक्तदात्यांना एक आकर्षक जार आणि प्रमाणपत्र या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की कापूस व मका CCI खरेदीची मर्यादा वाढवावी. CCI कापूस खरेदी जिनिंग प्रेसिंगमध्ये ग्रेडर हे शेतकरी व व्यापारी यांची लूट करीत आहेत. खानदेशात मका खरेदी केंद्र वाढविण्यात यावे. खरेदी केंद्रात हमीभाव MSP लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील, चुनीलाल वामन माळी, सोमा धनगर माळी, विशाल लोटन पाटील, हंसराज चौधरी, प्रणव भांबरे यांच्या सह्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. च्या माध्यमातून आज आम्ही निवेदन देतो की आमच्या धुळे जिल्ह्याचे आवडते नेते जयकुमारजी रावल पालकमंत्री आणि पणन व शिष्टाचार मंत्री आपल्या धुळे जिल्ह्यात कापूस व कांदा आणि मका खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाने धुळे जिल्ह्यासाठी 10.74, जळगावसाठी 12.47 आणि नंदुरबारसाठी 13.33 मर्यादा दिली कापूससाठी. तसंच मकासाठी पण मर्यादा दिली आणि एकीकडे कंपन्या म्हणतायत मका उत्पादक की हेक्टरी 100 क्विंटल मका पिकतो. आणि आम्ही विनंती करतो आमचे लाडके मंत्री साहेब, आपण धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, या पालक या नात्याने खानदेशातील शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, यांची मर्यादा वाढ करायला पाहिजे. आणि जी मोठी लूट सुरू आहे जिनिंग प्रेसमध्ये ग्रेडर मंडळी व्यापारींच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे पैसे कमवतो व्यापारी मंडळी, त्यांना मुभा दिली जाते, त्यांचे माल ताबडतोब विकला जातो आणि शेतकरी मायबापाला ऑनलाईन करण्यापासून तर विक्रीपर्यंत त्याला कसा कुरडता येईल कसा खाता येईल या पद्धतीने लूट सुरू आहे. याला आपण मंत्री महोदय साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब थोडं आमच्या धुळे जिल्ह्यावर कांद्याच्या प्रश्नावर बोला. आज जी राजकीय दबावगिरीशाही सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात, ते चित्र खानदेशमध्ये सुरू आहे. कोणी शेतकऱ्यांवर बोलायला गेलं त्याला दाबलं मार जात आहे, त्याला हुकुमशाही पद्धतीने फोन येत आहेत, त्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. याला सर्वस्वी जबाबदार आपण सत्ताधारी आहात. कारण सत्ताधारी मंडळीच्या जीवावर तुटपुंजे, रेती माफिया, रोड माफिया हे दादागिरी आणतात. आमच्या बायको पत्नी मुलांना काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी या राज्यकर्त्यांची आहे. आम्ही याच्यातून सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही आवाज उठवतो आमच्या बायका मुलं वर आम्हाला धमक्या दिल्या जातात, याची पण चौकशी करा. वंदे मातरम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.